नमस्कार सर्वांना। आज बनणार आहे बघा मी भरलेल्या शिमला मिरच्याची भाजी। एकदम खायला छान लागते। शिमला मिरच्याची भरलेली भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, कारळा घेतलेला आहे आणि थोडं जिरं घेतलेलं आहे। 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टमाटर घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे। शिमला मिरच्या सर्व मी अशाच कापून घेते बघा, याप्रमाणे कापायच्या। सर्व शिमला मिरच्या कापून झालेल्या आहेत बघा। प्लेटमध्ये काढून घेते। टमाटर कापून घ्यायचं याप्रमाणे, बारीक बारीक तुकडे करायचे टमाट्याचे। कांदा कापून घ्यायचा, कांद्याला पण बारीक कापायचं याप्रमाणे। कांदा कापून झालेला आहे बघू शकता। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला असं कापायचं। एका मिरच्याचे 2 भाग करायचे असे याप्रमाणे। गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाण्याला हलकं भाजायचं। शेंगदाणे भाजलेले आहेत, त्याच्यामध्येच तीळ भाजून घ्यायचे। तीळ भाजलेले आहेत, कारळा आणि जिरं टाकून भाजून घ्यायचं। तीळ, कारळा आणि शेंगदाणे, जिरं भाजलेलं आहे, प्लेटमध्ये काढून घेते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं। कोथिंबीर पण टाकायची। मिक्सरचं झाकण लावायचं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून झालेलं आहे बघू शकता। एवढं असं जाडसर जाडसर ठेवायचं। प्लेटमध्ये काढून घ्यायचं। 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, 1 चम्मच घरगुती मसाला, थोडं तेल, हाताने मिक्स करून घ्यायचं बघा। मिक्स करून झालेलं आहे। मिरचीमध्ये भरून घ्यायचं, शिमला मिरचीमध्ये गच्च भरायचं बघा, मसाला निघत नाही बाहेर। बघू शकता याप्रमाणे भरायचं। सर्व मिरच्या मी अशाच भरून घेते। शिमला मिरच्याची भाजी ना खूप छान लागते खायला, याप्रमाणे केली तर। शिमला मिरची भरून झालेली आहे। भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकायची। थोडी छान तडतडलेली आहे, थोडं हिंग टाकायचं। हिरवी मिरची, बोर मिरची, कढीपत्ता, कापलेला कांदा, कांद्याला परतून घ्यायचं। अद्रक लसणची पेस्ट परतून घ्यायचं। अगदी थोडं मीठ, थोडी हळद, कापलेला टमाटा परतून घ्यायचं। भरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची, याप्रमाणे ठेवायची। पाच मिनिटं झाकण ठेवायचं, गॅस स्लो करायचा। 5 मिनिटं झालेली आहेत, मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं। झाकण ठेवायचं 10 मिनिटासाठी। 10 मिनिटं झालेली आहेत बघा। बघू शकता शिमला मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा शिमला मिरचीची भाजी कशी झाली ते।